नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दिल्लीच्या वर्तुळात किंवा दिल्लीच्या राजकारणात किंवा दिल्लीमध्ये सध्या एक बातमी खूप जोर धरतीये. अर्थात ती बातमी काय आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यातले मी 3 मुद्दे तुम्हाला सांगतो आणि त्या 3 मुद्द्यांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच उपपंतप्रधान होतील अशी एक चर्चा सुरू झाली आहे. आता ते जर का उपपंतप्रधान होणार असतील तर याचे पडसाद किंवा याचे परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच होणार आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण तेही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुद्दा क्रमांक 2, जर अशा काही घडामोडी घडल्या तर आत्ता महाराष्ट्रातलं जे राजकारण सुरू आहे, जे आपण बघतोय की भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना याच्यामधला एक संघर्ष किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधली चुरस जी काही सगळी आपल्याला बघायला मिळते त्याचे नेमके अर्थ काय काढायचे. मुद्दा क्रमांक 3, आत्ता नुकताच उद्धव ठाकरेंच्या 6 खासदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने फोडलेत. आता चर्चा सुरू झाली आहे ती आमदार फुटीची, चर्चा सुरू झाली आहे ती नगरसेवक फुटीची. खरंच यामध्ये काही तथ्य आहे का? आणि मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचे याच्यामधनं प्रयत्न होत आहेत का की ते होणार नाही आहेत, हेही आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मित्रांनो, जसं मी म्हटलं की एक चर्चा दिल्लीमध्ये जोर धरतीये आणि ती आहे ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता लवकरच उपपंतप्रधान होतील. आता या चर्चेला किंवा या बातमीला आधार असा काही नाही आहे. जे दिल्लीतले राजकीय विश्लेषक आहेत ते अशा पद्धतीचे चर्चा करतायत किंवा जे माध्यमांमधले वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांचं एकूण आकलन जे काही सांगतंय त्या आधारावर अशा पद्धतीची चर्चा किंवा ही बातमी दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये घडतीये. आता याला छोटासा आधार जर का आपण बघायला गेलं तर आता नुकतंच काल परवामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे. आता या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय, काय चर्चा झाली आहे याचा तपशील आत्ता कुठेही बाहेर नाही आहे आणि म्हणून असे काही अंदाज बांधले जात आहेत की ही भेट ही त्या दृष्टीतनं असावी. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपपंतप्रधान होऊ शकतात का? तर होऊ शकतात. यापूर्वी देखील आपण जर बघितलंय तर भारत देशामध्ये 7 उपपंतप्रधान झालेले आहेत. ते अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून जर आपण बघितलं तर वल्लभभाई पटेल हे उपपंतप्रधान होते. आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं कारण त्या वेळेला त्या दोघांची खूप चर्चा होती ते म्हणजे भाजपचे अटल बिहारी वाजपेयी आणि मग तेव्हा उपपंतप्रधान होते लालकृष्ण अडवाणी. आणि आता नरेंद्र मोदी हे गेले तब्बल 2014 पासून ते आता 2026 पर्यंत म्हणजे आज अव्याहत असं एक 13-14 वर्षांचा पूर्ण पंतप्रधान पदाचा काळ हे जेव्हा नरेंद्र मोदी त्याच्यावर राज्य करतायत, पंतप्रधान पदी आहेत, तेव्हा आता उपपंतप्रधान पदाची गरज आहे का? तर ती एका वेगळ्या अर्थाने आहे. एकूण जो आता ज्या पद्धतीने भाजप देशातलं राजकारण करताय आणि त्याचा विस्तार ज्या पद्धतीने वाढतोय हे बघता त्या कामांचं एक डिवायडेशन, बायफर्केशन हे करावं या दृष्टिकोनातनं उपपंतप्रधान हे पद भाजप घेईल आणि ते अमित शहांकडे देईल. आता अमित शहांकडे देण्यामागचं कारण तसं बघायला गेलं तर उपपंतप्रधान या पदाला तसा संविधानिक आधार काही नाही. हे काही पद संविधानिक पद नाही आहे. म्हणजे त्याला ज्या पद्धतीने जसं मुख्यमंत्र्याला एक सगळ्या संविधानिक अधिकार आहेत तसं उपमुख्यमंत्र्याला नसतो, तसं पंतप्रधानांना जे आहे तसं ते उपपंतप्रधानांना नसतात. पण तरीही
ही एक रणनीती आहे 2029च्या दृष्टीनं किंवा त्याच्या पुढच्या दृष्टीनं, आणि पुन्हा एक हे दाखवण्याचा देखील एक प्रयत्न आहे की याच्यानंतर म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यानंतर नवा चेंडू हा कुणाच्या हातामध्ये असणार आहे किंवा या देशाचा कारभारी हा नवीन कोण असू शकेल, ही फक्त एक दाखवून देण्याची चर्चा अजिबात नाही आहे, पण हे दाखवून देण्याचा एक प्रयत्न हा या माध्यमातून होणार आहे किंवा होऊ शकतोय. आणि म्हणून जर का केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपपंतप्रधान झाले तर याचा अर्थ असा नक्की काढायला हरकत नाही की नरेंद्र मोदी यांच्यानंतर जर का भाजपचा कारभारी आणि या देशाचा पंतप्रधान म्हणून जर का कोण असेल तर ते अमित शहा हे नाव असू शकतं. या दृष्टिकोनातनं याकडे बघितलं जातं. आता याच्यामध्ये पुन्हा संघाची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे, जी की आत्ता कुठेही समोर नाही, कारण या गोष्टींची चर्चाही नाही ना भाजपच्या गटातनं सुद्धा या गोष्टींची चर्चा होतीये. पण मग अमित शहांचं नाव आणि त्याला अमित शहा हे या सगळ्या गोष्टीला डिझर्व करतात. ते का करतात? तर एक तर मुळामध्ये आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघंच या देशाचा कारभार चालवत आहेत. नरेंद्र मोदी हे एक चेहरा आहे आणि तो चेहरा घेऊन ते काम करत आहेत. दुसरं त्यांचं एक प्रशासकीय सगळं जे काही कामकाज आहे हा सगळी धुरा ही नरेंद्र मोदी यांनी सांभाळली आहे. पण ज्याला आपण म्हणतो की निवडणुकांचं राजकारण किंवा राज्यांमधली समीकरणं या सगळ्यावर लक्ष देतात ते अमित शहा देतात. आणि आत्तापर्यंत त्यांनी काय पद्धतीने सगळी राज्य काबीज केलेली आहे, त्यांची जी काही रणनीती राहिली आहे त्याच्यातनंच आपण अमित शहांना ते चाणक्य आहेत अशा पद्धतीने बोलतोही. केवळ एवढंच पुरेसं नाही आहे, तर आज 370 कलम रद्द करणं हे फार मोठं अमित शहांनी उचललेलं इंद्रधनू होतं की जे पूर्णत्वास नेलं. त्यानंतर राम मंदिराची उभारणी ही त्याच्यामागचं सगळं जे काही नियोजन आहे तो निकाल आहे. त्याच्यानंतरची सगळी पुढची जी काही नियोजनाची बाब आहे ही सगळी अमित शहांच्याकडे होती, ती त्यांनी पूर्णत्वास नेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पश्चिम बंगाल भाजपकडे आणणं, भाजप हा पश्चिम बंगालमध्ये भाजपचं वर्चस्व आणणं, सत्ता आणणं आणि भाजपचा मुख्यमंत्री बनवणं हे खरं तर अनेक वर्षांपासूनचं भाजपाचं स्वप्न होतं. ते अमित शहांच्या रणनीतीनं यावेळेला पूर्ण झालं. जवळपास 297-96 ज्या काही जागा आहेत त्याच्यापैकी 207 जागा या भाजपने जिंकल्या आणि आज भाजपचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये आहे. या सगळ्या गोष्टींमुळे अमित शहा हे उपपंतप्रधान होतील याची जी काही चर्चा सुरू आहे ती कदाचित भविष्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये, येणाऱ्या काही काळामध्ये काय होतंय, पण ते निश्चित होऊ शकतं आणि पुढचं नाव हे अमित शहाच असू शकतं. आता अशा पद्धतीच्या जर घडामोडी दिल्लीत घडल्या तर त्याचे परिणाम हे देशातल्या राजकारणावर तर होणारच आहे. आणि सगळ्यात प्रामुख्याने जेव्हा आपण बघतो महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होतील तर ते निश्चित होणार आहे. आता एक चर्चा या निमित्ताने सुरू झाली, ती म्हणजे की यामुळे महाराष्ट्राचं एक स्वप्न भंगलेलं आहे. म्हणजे मराठी माणूस हा पंतप्रधानपदी बसावा ही गेल्या अनेक वर्षांची जी काही महाराष्ट्राचं स्वप्न आहे ते यामुळे पूर्णत्वास जाणार नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पाय कुठेतरी ओढले जात आहेत अशी एक चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री म्हणजे आधीचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे देखील पंतप्रधान होतील याची चर्चा त्यावेळेला घडत होती. त्याच्यानंतर आपण माहिती आपल्याला की शरद पवारांच्या नावाची चर्चा ही कायम झाली, परंतु मराठी माणूस हा काही पंतप्रधानपदी पोचू शकला नाही. आणि आत्ता चर्चा होत होती की नरेंद्र मोदींनंतर कदाचित देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतलं एक प्रमुख नाव आहे. हे सगळं काय आहे? मग खरंच पाय ओढले जात आहेत का? किंवा महाराष्ट्राचं आत्ताचं जे राजकारण आहे त्याच्याशी या सगळ्या गोष्टी जोडल्या जात आहेत? ते म्हणजे
आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं 6 खासदार फुटले. आता हे फुटले, आता हे समोर येत आहे की या फुटी मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा होते आणि त्यातले 2 खासदार यांच्याशी प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली आहे, त्यांना आधार दिलेला आहे. तुमचं राजकीय जे काही स्थान असेल ते अबाधित राहील याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि मग ते 2 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. म्हणजे आपण कालपर्यंत जी एक चर्चा करत होतो, अगदी आपण सुद्धा केली आपल्या प्राईम टाईमच्या या प्लॅटफॉर्मवरनं, की एकनाथ शिंदेंनी खासदार फोडले आणि आता एकनाथ शिंदेंचं स्थान वाढतं आहे, सगळं बरोबर आहे आणि ते वाढलेलं पण आहे, म्हणजे ते नाकारून चालणार नाही आहे. पण एक लक्षात घ्या की भाजपच्या ग्रीन सिग्नल शिवाय, मग केंद्रीय नेतृत्वाच्या ग्रीन सिग्नल शिवाय तर ते होऊच शकत नाही, पण राज्याचा जर विचार केला तर देवेंद्र फडणवीसांच्या मदतीशिवाय इथल्याही काही गोष्टी या पूर्णत्वास जाणार नाहीत याची कल्पना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा आहे. ते तितके हुशार राजकारणी आहेत आणि ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे 2022 नंतर जो काही काळ मुख्यमंत्रीपदी आपण एकनाथ शिंदेंचा बघितलेला आहे, साधारणतः कायम असं बोललं गेलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं जे बाहेर पडलेत ते नंतर स्वतःचं अस्तित्व फार काही दाखवू शकले नाहीत. मग ते एक कधी भाजपमध्ये राहिले, भाजप सोडून ते दुसऱ्या पक्षांमध्ये गेले. पण एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये तसं झालं नाही. एकनाथ शिंदेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्याच्यानंतर जी काही शिवसेना म्हणून ते घेऊन चाललेले आहेत त्या शिवसेनेचा विस्तार करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या 2ऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना हा जो पक्ष आहे तो आहे. आता हे 6 खासदार गेल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं वजन वाढलं का? हो, वाढलंय. त्यांचं केंद्रातलं वजन वाढलंय, त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उठबशीतलं वजन वाढलेलं आहे. अमित शहांबरोबरचं तर त्यांचे चांगले संबंध हे पहिल्यापासून राहिलेले आहेत, ते निश्चित राहिलेले आहेत. पण मग या सगळ्यामध्ये कुठे देवेंद्र फडणवीस यांना कॉर्नर केलं जात आहे का, किंवा यांचे पाय ओढण्याचे प्रयत्न हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं होत आहेत का? हे जेव्हा आपण बघतो तेव्हा एक बर्ड आयनी आपल्याला, म्हणजे एक बर्ड आय व्ह्यूनी आपल्याला याच्याकडे बघावं लागतं. सर्वसाधारण समीकरण जर आपण मांडलं तर होय असं आपल्याला म्हणावं लागेल की होय, म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय ओढले जात आहेत. पण राजकारण इतकं सहज सरळ सोपं कधीच नसतं. एक लक्षात घ्या, शेवटी तो भाजप हा पक्ष आहे. भाजप आपल्या पक्षातला जो बलाढ्य नेता आहे, किंवा आज देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवलेला आहे. आज महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून राहून त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय तो महाराष्ट्र त्यांनी सांभाळलेला आहे. आणि आज जी काही ग्रोथ भाजपची महाराष्ट्रामध्ये दिसतीये याच्या मागे जर ब्रेन आहे तर तो देवेंद्र फडणवीसांचा आहे. मग तुम्ही अगदी 2019चे आकडे काढा, 2024चे आकडे काढा. जर ते आकडे बघितले तर भाजपची ग्रोथ, मग ती आमदारांची ग्रोथ, खासदारांची ग्रोथ ही होतानाच आपल्याला बघायला मिळते. एक लोकसभेतला अपवाद, लोकसभेत निवडणुकीचा अपवाद सोडला तर. आणि त्यामुळे अशा एका ताकदवान आपल्या नेत्याचे पाय कापणं, ओढणं हे भाजप कदापि करणार नाही. पण मग आता जो आपल्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला जो संघर्ष दिसतो तो नेमका काय आहे याचा जर आपण विचार केला तर एक लक्षात घ्या, आत्ता खासदार फुटलेले जे आहेत हे खासदार फुटून भाजपमध्ये घेता आले असते, ते काय अवघड होतं का भाजपला? नाही. पण देवेंद्र फडणवीसांनीच सांगितलं की हे भाजपमध्ये नकोत, ते एकनाथ शिंदेंच्याकडे जाऊ देत. एक लक्षात घ्या, आत्ताच्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदेंसारखा नेता हा भाजपला गमवायचा नाही आहे आणि हे केंद्रीय नेतृत्वाचं ठरलेलं आहे. एक लक्षात घ्या, पुढच्या काळात कधीही एकनाथ शिंदे एक अशी वेळ पडलीच तर ते कोणाबरोबरही जाऊ शकतात, युती करू शकतात. पण तसं भाजपला होऊ द्यायचं नाहीये. एकनाथ शिंदे हे आपल्या बरोबरच राहायला पाहिजेत, हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळेच
भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे एकनाथ शिंदेंना सातत्याने बळ देत आहे. एकनाथ शिंदेंचे जे काही लाड असतील ते पुरवले जात आहेत आणि एकनाथ शिंदेंचं जे वजन आहे दिल्लीतलं, महाराष्ट्रातलं, ते टिकवण्यासाठी भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे कायम तो समतोल साधत आहे. आता मग जेव्हा आपण देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये विचार करतो तेव्हा काय, किंवा मग देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये कुठं काहीतरी एक छान चांगलं स्थान देऊन त्यांना केंद्रात बोलवलं जाईल का आणि मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदेंना केलं जाईल का, या देखील ज्या चर्चा आहेत त्या आत्ता नजीकच्या काळामध्ये घडतील असं मला अजिबात वाटत नाही. कारण आत्ता ज्या पद्धतीने महाराष्ट्राची घडी ही बसलेली आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे, कारण एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस यांच्या इतका हुशार दुसरा नेता जो की भाजपचा गाडा सगळा चालवेल असा दुसरा नेता तरी आत्ता भाजपच्या दृष्टिक्षेपात नाही. असे अनेक नेते आहेत की ज्यांची कॅपॅसिटी आहे, पण ते भाजपचा गाडा ओढतील, ते एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन पुन्हा त्यांना प्रमाणात ठेवत महाराष्ट्राचं राजकारण करतील असा इतका देवेंद्र फडणवीसां इतका सक्षम नेता हा आत्ता दुसरा नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरनं हटवणं आणि तिकडे आत्ता एकनाथ शिंदेंना आणणं ही शक्यता आत्ताच्या काळामध्ये तरी मला कमी वाटते. पण हे जे सगळं चालू आहे की मग एकनाथ शिंदेंना बळ का दिलं जात आहे, एक लक्षात घ्या, भाजप, मी तुम्हाला जे म्हटलं की एकनाथ शिंदेसारखा नेता हा दुसरीकडे जाऊ द्यायचा नाही, हे पहिल्यांदी भाजपचं धोरण आहे. आणि याचाच अर्थ आपल्या ताटामध्ये जरी जास्त पदार्थ झाले तरी मग ते आपल्या ताटातल्या वाटीमध्ये टाकणं हेच काम आता भाजप करतोय. म्हणजे आपल्याला नको आहे ना, मग आपण ते 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊ द्यात. त्याला पुन्हा मदत कोण करताय? त्याला मदत देवेंद्र फडणवीसच करतायत. त्यांच्याशिवाय हे कार्य हे पुढे झालंच नसतं. म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं पत्रकार परिषदेमधलं एक वाक्य आठवा, आत्ता नुकतंच या 6 खासदारांच्या फुटीनंतर. ते काय म्हणले की ऑपरेशन नीट पार पडलेलं आहे आणि सगळं काही चांगलं आहे, सुस्थितीत आहे. हे जे वाक्य बोलून त्यांनी हेच दाखवून दिलं की हे सगळ्या पाठीमागे मी आहे, हे मला माहिती आहे आणि हे माझ्या पद्धतीने मला जसं हवंय तसंच हे चाललेलं आहे. हे एका वाक्यातनं त्याचे अर्थ आपण शोधायचे असतात. पण मग आत्ताचं संघर्ष जो आपल्याला बघायला मिळतो हा संघ आहे बघा, तो कुठल्याही घरामध्ये होत असतो जिथे 8-10 जणांची फॅमिली असते. तो संघर्ष चुटुकमुटुक होत असतो. पण असे प्रश्न, प्रॉब्लेम्स सोडवत ते कुटुंब प्रवास करत असतं. तसेच आपल्याला जे आत्ता प्रश्न दिसतात हे प्रश्न सोडवत हे दोघंही चालतात, कारण हे दोघंही तितके सक्षम राजकारणी आहेत आणि त्यांना एकमेकांची म्हणजे एकमेकांमधल्या उणीवा माहिती आहेत आणि एकमेकांमधले स्ट्रॉंगेस्ट पॉइंटही माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा केंद्रीय नेतृत्व याकडे बघतं तेव्हा ते या अर्थाने बघतं की फडणवीसांच्या महाराष्ट्राच्या विजनला रस्त्यावरची जोड देणारा जर का नेता हवा असेल तर तो दुसरा तिसरा कोणी नाही, ते एकनाथ शिंदे आहेत. हे भाजपाचं केंद्रीय नेतृत्व ओळखतं. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्राच्या बाबतीतलं व्हिजन केंद्रीय नेतृत्व ओळखतं आणि म्हणून मला सध्याच्या स्थितीमध्ये अजिबात असं वाटत नाही की देवेंद्र फडणवीसांचे पाय ओढले जात आहेत. हां, आता पंतप्रधान पदाच्या रेसच्या बाबतीमध्ये म्हणाल तर ही चर्चा असते. देवेंद्र फडणवीसांनी कधीही या गोष्टीला मान्यता दिली नाही आणि ते म्हणले मला इतक्यात घाई पण नाही, मला जायचंही नाही, मला आत्ता केंद्रामध्ये जायचं, मी महाराष्ट्रात आहे, ते सुखी आहे. आणि म्हणून आत्ता महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीसांना हलवलं जाईल हे मला वाटत नाही. हां, त्यातून जर का लोकसभेच्या निवडणुका या जर का मुदतपूर्व निवडणुका लागल्या तर अजिबातच देवेंद्र फडणवीसांना हलवलं जाणार नाही. पण
अगदी 2029 पर्यंत सगळ्या निवडणुका त्यांच्या त्यांच्या मुदतीमध्येच होत असतील, तर शेवटच्या काळामध्ये या निवडणुका कोणत्या चेहऱ्यावर लढवायच्या या मुद्द्यावरनं काही घडामोडी निश्चित घडतील. पण आत्ता तसे कोणतेही संकेत मला वाटत नाही. पण राजकारण प्रवाही आहे, दररोज वेगाने राजकारण पुढे जात आहे. केंद्रीय नेतृत्वामध्ये काय काय घडतंय याचे पडसाद उमटत असतात. पण मग या सगळ्या सध्या फोडाफोडीचं जे राजकारण चालू आहे हे का चालू आहे याच्यावरही आपलं विश्लेषण चालू आहे. जे काही एक महिला आरक्षणाचं जे काही विधेयक आहे ते भाजपला संमत करून घ्यायचंच आहे. डिलिमिटेशनचं जे विधेयक आहे ते भाजपला संमत करून घ्यायचं आहे. ही 2 विधेयकं प्रामुख्याने आहेत. त्याच्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन हे एक विधेयक भाजपला पार पाडायचं आहे. या सगळ्यामध्ये मुळे हे सगळे खासदार फुटणं याच्याकडे आपण बघतोय. आता उद्धव ठाकरेंच्या आमदारांची फुटाफुटी होईल का हा प्रश्न तुमच्याही मनात आहे, माझ्याही मनात आहे. तर तीही शक्यता मला पूर्णतः कमी वाटते आणि असं होऊ देणार नाही. हे कोण होऊ देणार नाही तर मी तुम्हाला हेही सांगतो, देवेंद्र फडणवीस हे होऊ देणार नाही. ही चर्चा आता घडेल. आत्ता गरज होती खासदारांची, खासदार फुटले. आता आमदारांची गरज आहे कुणाला तर ती आमदारांची गरज नाही आहे. त्यामुळे ती फुटणार नाहीत, फुटू देणार नाहीत. अगदीच समजा जसं चर्चा चालू आहे तसं जरी घडलं तरी काय 12-13 आमदार जर फुटलेच तर ते एकनाथ शिंदेंच्याकडे जातील. मग एकनाथ शिंदेंचं आमदारांच्या बाबतीमधलं बळ वाढेल. हे जरी सगळं झालं तरी भाजप हा 1 नंबरचाच पक्ष राहील. मी या बाबतीमध्ये भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला हे विचारलं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संघर्ष तर आहे, सुप्त आहे. एक तर त्यांनी तो अमान्यच केला. आता ते करणार ते अपेक्षित होतं. पण मी त्यांना म्हणलं की तुम्ही एकनाथ शिंदेंना एवढं बळ का देताय केंद्रीय नेतृत्व. त्यांनी मला एक छोटंसं उदाहरण दिलं, ते मी तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. ते उदाहरण एवढंच आहे. ते मला म्हणले, म्हणजे मी त्यांना असं म्हणलं की देवेंद्र फडणवीसांचे पाय ओढले जात आहेत का, शिंदेंना बळ दिलं जात आहे का, अशी काही अमित शहांची रणनीती चालू आहे का. ते म्हणले अजिबात नाही, असं घडणारही नाही. उदाहरण त्यांनी असं दिलं, ते म्हणले की एका झाडाला दोरीनं शेळी बांधलेली आहे. म्हणजे शेळीला बांधलंय एका दोरीनी आणि त्याला एका झाडाला बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या झाडाला शेळीला बांधून ठेवलेलं आहे. आता ते म्हणले की शेळी कुठपर्यंत लांब जाईल तर तिची दोरी जेवढी लांब आहे तेवढीच ती लांब जाईल. त्याच्या ती पुढे जाईल का, नाही जाणार. एक्झॅक्टली याच्यातनं तुम्ही समजून घ्या की भाजप जरी एकनाथ शिंदेंना बळ देत असलं तरी ते किती देईल, किती प्रमाणात देईल हे देखील ठरलेलं असावं. पण बघूयात, काळाच्या उदरामध्ये काय काय दडलंय ते आपल्याला माहीत नाही. ज्या काही घडामोडी घडतील त्याच्यावर आपण नक्की पुढचं विश्लेषण करू. पण तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.